या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्राजक्ताकडून पुस्तकं घेऊन कमळी आणि निंगी हॉस्टेलवर जाण्यासाठी निघतात आणि हे पाहून अनिका खूपच चिडते। त्यातच तिची एक मैत्रीण तिला म्हणू लागते की अनिका प्रत्येक वेळी हे असं का घडतं, तू काही केलं ना तरी ती कमळी आपल्या पुढे 4 पावलं असतेच। आणि त्यावेळी अनिका म्हणते की काळजी करू नका, जरी आपला एक प्लॅन फ्लॉप झाला ना तरी माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे। आता ही कमळी रात्रभर अभ्यास करणार आहे ना, तर बघतेच मी ही कशी अभ्यास करते ते। आणि मग ती सुद्धा हॉस्टेलवर जाण्यासाठी निघते। दुसरीकडे हॉस्टेलवर कमळीने अभ्यासाला सुरुवात केलेली असते। निंगी तिला सांगत असते की कमळी आता तू कशाचंही टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी जेवणसुद्धा इथेच घेऊन येईल, तू फक्त रात्रभर अभ्यास कर। आणि त्यावर कमळी ही हो म्हणते। मात्र थोड्याच वेळामध्ये त्यांच्या रूममधील लाईट जाते आणि त्यामुळे त्या दोघीही खूप घाबरतात। निंगी पटकन बाहेर येते आणि नेमकं काय झालं आहे हे बघू लागते आणि त्यानंतर ती कमळीला सुद्धा हाक मारून बाहेर बोलावून घेते। त्यावेळी कमळी तिला विचारते की काय ग निंगे, काय झालं? तर निंगी म्हणत असते की कमळे बघितलंस ना, फक्त आपल्या रूमची लाईट गेली आहे म्हणजे हे सगळं त्या माकडीनीने अनिकानेच घडवून आणलंय। कमळी म्हणते की अगदी खरं आहे तुझं, पण जाऊ दे, तिला जे करायचं आहे ते करू दे, आपण रूपाच्या रूमवर जाऊ आणि तिथे अभ्यास करू। आणि त्यावर निंगी ही हो म्हणते आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी हॉस्टेलमध्येच राहणाऱ्या एका दुसऱ्या मुलीच्या रूमवर जातात। तिला विचारू लागतात की जर आम्ही इथे अभ्यास केला तर चालेल का? मात्र ती मुलगी स्पष्टपणे नकार देते आणि कमळीच्या तोंडावरच रूमचा दरवाजा बंद करते। त्यामुळे निंगीला आणि कमळीला प्रश्न पडतो की आता करायचं तरी काय? पण मग अचानक कमळीला आठवतं की जेव्हा तिला मुंबईला यायचं होतं तेव्हा आईने तिची कशी परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेमध्ये ती कशी पास झाली होती। आणि मग ती निंगीला म्हणू लागते की मला माहिती आहे, काही झालं तरी आई तुळजाई माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, ती कधीच माझी साथ सोडणार नाही, मग माझ्या आयुष्यात कोणाला किती अंधार करायचा आहे ना तो करू दे। आणि मग ती पायऱ्यांवर बसून अभ्यास करायचं ठरवते। पण निंगी म्हणत असते की अगं इथे किती मच्छर आहेत, पण कमळी म्हणते की अगं उलट बरं आहे ना, मच्छर चावले तर मला झोप येणार नाही आणि रात्रभर चांगला अभ्यासही होईल। आणि तिचं असं बोलणं ऐकून निंगीला तिचं खूपच कौतुक वाटतं आणि मग त्या दोघीजणी पायऱ्यांवर बसून अभ्यास करू लागतात। पण तितक्यात अनिका आणि तिच्या मैत्रिणी पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि त्या हसतच पायऱ्यांवर असणारी लाईटसुद्धा बंद करतात। त्यामुळे कमळी आणि निंगी तर खूपच चिडतात। पण मग वेळ कमी असल्यामुळे त्या दोघीजणी बाहेर रस्त्यावर येतात आणि स्ट्रीट लाईटच्या खाली अभ्यासासाठी बसतात। पण अनिका ती लाईटसुद्धा बंद करते आणि हे पाहून कमळीला आणि निंगीला तर काय करावं ते सुचत नाही। अनिका मात्र हसतच तिच्या मैत्रिणींना म्हणत असते की आता उद्या या कमळीचा आपल्या कॉलेजमधील शेवटचा दिवस असणार आहे। आणि मग ती हसतच तेथून निघून जाते। तर इकडे निंगी खूपच चिडलेली असते। ती कमळीला म्हणत असते की आता जर ती अनिका माझ्यासमोर आली ना तर मी तिचा गळाच आवळणार आहे, अगं ती किती त्रास देते, आपल्याला आता करायचं काय आपण? मात्र त्याच वेळी अचानक त्यांच्या चेहऱ्यावर लाईट पडते। त्यामुळे त्या दोघीजणी आश्चर्याने समोर पाहू लागतात तर तिथे ऋषी त्याची गाडी घेऊन उभा असतो। त्याच्याच गाडीची हेडलाईट त्यांच्या चेहऱ्यावर पडलेली असते। त्याला पाहून या दोघींनाही खूप आनंद होतो। तर ऋषी त्यांना विचारत असतो की अगं इथे काय करताय तुम्ही, किती रात्र झाली आहे, अभ्यास करायचा नाहीये का? आणि त्यावेळी निंगी त्याला काय घडलं हे सांगायला जाणारच असते, पण कमळी तिला थांबवते आणि म्हणू लागते की हो ऋषी सर, आम्ही आता खोलीवर जाऊन अभ्यासच करणार आहोत। पण ऋषी म्हणतो की कमळी मला माहीत आहे इथे नेमकं काय घडलं असेल ते, कारण तुमच्या चेहऱ्यावरून ते स्पष्टपणे दिसतंय। आणि मग निंगी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते। तर ऋषी म्हणत असतो की मला अंदाज होताच की अनिका तुम्हाला सहजासहजी अभ्यास करू देणार नाही आणि म्हणूनच तुमच्या मदतीसाठी मी इथे आलो आहे। आता तुम्ही या हेडलाईटच्या प्रकाशातच अभ्यास कराल, जमेल ना? आणि त्यावर कमळी आनंदाने हो म्हणते। आणि मग त्यानंतर ती आणि निंगी तिथेच रस्त्यावर बसून त्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये अभ्यासाला सुरुवात करतात। ऋषीसुद्धा त्या ठिकाणीच असतो, तो कौतुकानेच कमळीकडे बघत असतो। आणि मग त्यानंतर कमळी मन लावून सगळा अभ्यास करते। पण मग काही वेळानंतर ऋषीच्या गाडीची लाईटसुद्धा बंद होते। त्या तिघांना कळतच नाही की नेमकं झालं तरी काय। ऋषीसुद्धा काळजीतच असतो, पण अचानक त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एका बाईकची हेडलाईट पडते। त्या आश्चर्याने कोण आला आहे हे बघू लागतात आणि त्यावेळी आलेली असते शिवा। शिवाचा मात्र थोडासा गैरसमज होतो। तिला असं वाटतं की ऋषी कमळीची आणि निंगीची छेडच काढतोय। त्यामुळे ती धावतच त्यांच्याकडे जाते आणि ऋषीला मारायलाच सुरुवात करते। मात्र कमळी तिला कसंबसं थांबवते आणि म्हणते की अगं तायडे, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, हे आमचे इंग्रजीचे सर आहेत आणि ते आमची इथे मदतच करतायत। त्यामुळे शिवा विचारते की कशाची मदत?
आणि मग कमळी आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार शिवाला सांगू लागते. त्यामुळे शिवा हसून म्हणते, असं आहे सगळं तर मला माफ करा, माझा थोडासा गैरसमज झाला. आणि मग ती ऋषीची माफी मागते. ऋषी मात्र रागातच तिच्याकडे बघत असतो आणि तिला विचारत असतो की मी काय तुम्हाला छेड काढणारा मुलगा वाटतो का? तर शिवा म्हणत असते की नाही नाही, तू तर एकदम साधा वरण भात आहे. आणि हे ऐकून कमळीला आणि निंगीला हसू येतं. आणि मग त्यानंतर शिवा कमळीला म्हणते की तू काही काळजी करू नको, लाईटच गेली आहे ना, मी 5 मिनिटात लाईट परत घेऊन येते. आणि मग त्यानंतर ती ज्या माणसाने लाईट घालवलेली असते त्यालाच कॉल करते, त्याला चांगलंच सुनावते. आणि मग जेव्हा ती कॉल ठेवते तेव्हा लगेच काही क्षणात लाईट येते. आणि हे पाहून कमळी, निंगी आणि ऋषी तर खूपच खुश होतात. आणि मग शिवा त्यांना सांगते की आता तुम्ही चांगला अभ्यास करा, मी जाते. मात्र कमळी तिला थांबवते, तिचे आभार मानत तिचा आशीर्वादही घेते. तर शिवा म्हणत असते की अगं या सगळ्याची काही गरज नाही, आता तू चांगला अभ्यास कर, मला खात्री आहे तू एक काय 1000 परीक्षा पास होशील. आणि ते ऐकून कमळीलाही आनंद होतो. तर शिवा तिला सांगते की कधीच इतरांसाठी स्वतःला बदलू नको आणि कशाचीही गरज लागली ना तर मला नक्की सांग. आणि त्यावर कमळी ही हो म्हणते आणि मग शिवा तेथून निघून जाते. त्यानंतर मग कमळी ऋषीला सुद्धा म्हणते की सर इकडची लाईट आली आहे म्हणजे नक्कीच आमच्या रूमवरची सुद्धा लाईट आली असेल. आता आम्ही रूमवर जाऊन अभ्यास करतो, तुम्हीही घरी जा. आणि त्यावर ऋषीही हो म्हणतो, त्या दोघींना चांगला अभ्यास करायला सांगतो आणि घरी जाण्यासाठी निघतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कमळी प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये जाते. प्रिन्सिपल सर तिला पेपर देतात आणि मग कमळी पेपर लिहायला सुरुवात करते. तर ते प्रिन्सिपल सर हसतच तिच्याकडे पाहत असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण इतका अवघड पेपर काढला आहे तर कमळीला काही लिहिता येणार नाही. कमळी मात्र पूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहित असते आणि हे पाहून मग त्या प्रिन्सिपल सरांना चांगलाच घाम फुटतो. दुसरीकडे अनिका तिच्या घरीच असते. तितक्यात तिला तिच्या एका मैत्रिणीचा कॉल येतो. ती अनिकाला सांगते की अगं आपला हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला आहे. ती कमळी फुल कॉन्फिडन्सने पेपर लिहिते. आणि मी तर असंही ऐकलं आहे की ती ऋषी सरांना सांगत होती की तिचा पूर्ण अभ्यास झाला आहे. आणि हे ऐकून अनिका खूप चिडते. ती म्हणू लागते काही झालं तरी त्या कमळीने पेपर लिहिता कामा नये, मी थोड्याच वेळामध्ये कॉलेजमध्ये येते. आणि मग ती लगेच कॉलेजमध्ये जायला निघते. दुसरीकडे प्रिन्सिपल सरांच्या बाहेरच ऋषी आणि निंगी उभे असतात. कमळीला पेपर सोपा जावा, तिला चांगले मार्क्स पडावे म्हणून दोघेही देवाकडे प्रार्थना करत असतात. पण तितक्यात अनिका त्या ठिकाणी येते आणि ती मुद्दाम कमळीला डिस्टर्ब व्हावं म्हणून मोठमोठ्या आवाजात ऋषीसोबत बोलू लागते. ऋषी तिला शांत राहायला सांगतो पण तरीही अनिका काही ऐकतच नाही. आणि मग ती ऋषीला असंही म्हणते की मला ना एक डाऊट आहे, तू प्लीज माझ्यासोबत चल आणि माझा डाऊट सॉल्व कर. पण ऋषी रागातच म्हणतो की तुझा काय डाऊट आहे ना मला व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे तू प्लीज इथून जा. आणि मग तो तिला अक्षरशः धक्का देऊनच तेथून घालवतो. आणि हे पाहून निंगी तर खूपच खुश होते. दुसरीकडे अनिकाच्या मैत्रिणी तिला म्हणत असतात की अनिका, ऋषी तुझ्यासोबत असा कसा वागू शकतो, इतर कोणाची तुझ्यासोबत असं वागण्याची हिंमत तरी आहे का? आणि त्यावेळी अनिका म्हणते की अगदी खरं आहे, इतर कोणीही माझ्यासोबत असं वागू शकत नाही, ऋषी वागू शकतो कारण आता लवकरच मी त्याची बायको होणार आहे. आणि माझी मॉम नेहमी म्हणते की ज्या माणसाचं आपल्यावर खूप जास्त प्रेम असतं ना तोच माणूस आपल्यावर जास्त रागवतो. कदाचित ऋषीचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम असेल आणि आता तुम्ही बघाच तो थोड्याच वेळात माझ्याकडे परत येईल. आणि त्यावेळी तिची मैत्रीण म्हणते की ते सगळं तर ठीक आहे पण त्या कमळीचं करायचं काय? आणि मग ते ऐकून अनिका लगेच तिच्या आजीला म्हणजे कामिनीला कॉल करते. दुसरीकडे कमळी पेपर लिहित असते. प्रिन्सिपल सर थोडेसे घाबरूनच तिच्याकडे पाहत असतात आणि त्याचवेळी त्यांना कामिनीचा कॉल येतो. कामिनी त्यांना सांगते की काही झालं ना तरी त्या कमळीने पेपर लिहिता कामा नये. जर तिने पेपर लिहिला ना तर मी तुम्हाला रस्त्यावर उतरून माकड उड्या मारायला लावेल. आणि हे ऐकून प्रिन्सिपल सर तर खूपच घाबरतात आणि त्या कामिनीला समजावण्याचा प्रयत्न करतात पण ती काही ऐकून घेत नाही आणि सरळ कॉल कट करते. तर दुसरीकडे अनिकाने मुद्दाम त्यांच्या कॉलेजमध्ये जो बँड असतो त्या बँडला प्रॅक्टिस करायला सांगितलेली असते जेणेकरून कमळीला डिस्टर्ब व्हावं. आणि मग ती मुलंसुद्धा प्रॅक्टिसला सुरुवात करतात आणि त्या आवाजामुळे निंगी, ऋषी आणि कमळी तर घाबरूनच बाहेर पाहू लागतात. तर प्रिन्सिपल सर खूपच खुश होतात. त्यांना माहिती असतं की हे सगळं काही अनिकानेच घडवून आणलं आहे.
तर इकडे ऋषी बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो जेणेकरून त्याला ती प्रॅक्टिस थांबवता यावी. पण निंगी म्हणते की सर तुम्ही बाहेर जायची काही गरज नाही आहे. त्यांना जितका आवाज करायचा आहे ना तितका आवाज करू द्या. आपल्या कमळीकडे असा मंत्र आहे ज्यामुळे तिला काहीच ऐकू येणार नाही आणि हे ऐकून ऋषीलासुद्धा आश्चर्य वाटतं. दुसरीकडे कमळीला आधी थोडासा त्रास होत असतो. तिला असंही वाटतं की कदाचित आवाज बंद होईल, मात्र आवाज हा वाढतच चाललेला असतो आणि हे पाहून प्रिन्सिपल सर मात्र हसत असतात. आणि मग कमळी डोळे बंद करते आणि मनाशी विचार करत म्हणते की आबांनी मला सांगितलं होतं की जेव्हा शत्रू आपल्या समोर असेल तेव्हा भयभीत व्हायचं नाही. शिवाजी महाराजांप्रमाणे शत्रूच्या छाताडावर वार करून उभं राहायचं, विजय मिळवायचा. फक्त आणि फक्त आपल्या ध्येयाचाच विचार करायचा. आणि मग ती सुद्धा त्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुन्हा पेपर लिहायला सुरुवात करते. दुसरीकडे अनिकाचा आणि तिच्या फ्रेंड्सचा गोंधळ मात्र सुरूच असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कमळीचा पेपर पूर्ण होतो. प्रिन्सिपल सर ऋषीला म्हणत असतात की मी उद्या हा पेपर चेक करेल, पण ऋषी म्हणतो की नाही सर, आजच माझ्यासमोर हा पेपर चेक व्हायला हवा. आणि मग तो एका सरांना देखील तिथे बोलावून घेतो आणि त्यानंतर ऋषीच्या आणि त्या प्रिन्सिपल सरांच्या समोरच कमळीचा पेपर चेक होतो. आणि जेव्हा ऋषी तिचे मार्क्स पाहतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब